सो लास्ट लेक्चरपर्यंत आपण सेट स्टडी केलं. तर त्याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सेट, रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, ऑपरेशन ऑन द सेट, ओके, आणि काही ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आपण स्टडी केले. त्यानंतर लास्ट लेक्चर जे आपलं होतं त्यामध्ये आपण इंटरवल स्टडी केले. ओके, सो आता ह्या चॅप्टरचा सेकंड पार्ट आपण स्टडी करणार आहोत. आता सेकंड पार्ट आहे या चॅप्टरचा रिलेशन. सो रिलेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. सो यामध्ये त्या रिलेशन डायरेक्टली स्टडी करायच्या अगोदर काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला बघायच्यात. त्यातली पहिली कन्सेप्ट आहे ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअर, ओके. आता नावातच सजेस्ट बघा इथं की पेअर आहे, म्हणजे इथं दोन ऑब्जेक्ट असतील. ओके, सो सिम्पल याच्यामध्ये कन्सेप्ट काय लक्षात ठेवा. इफ ए कॉमा बी इज अ पेअर ऑफ नंबर्स, is a pair of numbers, then the order in which the number appears is important. The numbers appears is important is called order pair. Is called order pair. ठीक आहे. सो ऑर्डर पेअरमध्ये एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. इफ ए कॉमा बी इज अ पेअर ऑफ नंबर्स. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की इथं पेअर ऑफ नंबर्स आहे, ही ॲक्च्युअलमध्ये ही पेअर ऑफ नंबर्स असणार आहे. आणि यामध्ये काय आहे, द नंबर ॲपियर्स, द ऑर्डर इन व्हिच द नंबर ॲपियर्स इज इम्पॉर्टंट. ज्या ऑर्डरमध्ये नंबर्स ॲपियर करतात ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर पेअर. ठीक आहे. आता नंबर इम्पॉर्टंट ज्या ऑर्डरमध्ये ते काय इम्पॉर्टंट आहे बघा. तर त्यामुळे समजा ए कॉमा बी हा कधीच नॉट इक्वल टू असणार आहे बी कॉमा ए. म्हणजे ए कॉमा बी जर तुम्ही हे नंबर जर इंटरचेंज केले बा ए आणि बी, सो हा झाला बी कॉमा ए. सो हे नॉट इक्वल असतील. सो ऑर्डर इज इम्पॉर्टंट. जो फर्स्ट नंबर आहे तो फर्स्टला झाला पाहिजे, सेकंड नंबर इज सेकंड नंबरला झाला पाहिजे. ठीक आहे. आता सपोज कन्सिडर करा ए कॉमा बी इज इक्वल टू ए कॉमा बी इज इक्वल टू समजा सी कॉमा डी आहे. आता इथं ए कॉमा बी इज इक्वल टू सी कॉमा डी म्हणजे दोन ऑर्डर पेअर जर इक्वल आहे तर पहिल्या ऑर्डर पेअरचा फर्स्ट नंबर हा दुसऱ्या ऑर्डर पेअरचा सेकंड नंबर एवढा असतो. अँड फर्स्ट ऑर्डर पेअरचा सेकंड नंबर हा सेकंड ऑर्डर पेअरच्या सेकंड नंबर एवढा असतो. म्हणजे बी इज इक्वल टू डी तुम्ही इथं लिहू शकता. सो ए इज इक्वल टू सी अँड बी इज इक्वल टू डी. ठीक आहे. सो यावर मी सिम्पल तुम्हाला एक दोन एक्झाम्पल घेतो बघा. सपोज तुम्हाला असं दिलं आहे ऑर्डर पेअरवरती, इफ एक्स मायनस 1 कॉमा वाय प्लस 4 इज इक्वल टू 1 कॉमा 2 आहे, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. आता हे ऑर्डर पेअर आहेत. एक्स मायनस 1 कॉमा वाय प्लस 4 इज इक्वल टू 1/2 आहे. काय दिलं आहे आपल्याला इथं, एक्स मायनस 1 कॉमा वाय प्लस 4 इज इक्वल टू 1,2. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 2 अँड वाय प्लस 4 इज इक्वल टू ऑल्सो 2. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होईल इथं 3 आणि वाय इज इक्वल टू 2 मायनस 4 मायनस 2. झाले एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज. ओके, सिम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे. सर एक्स मायनस 1 इज इक्वल टू 1 आहे ना. एक्स मायनस 1 इज इक्वल टू 1,2 आहे का ते. अच्छा अच्छा, हां हां, इथं 1 करा म्हणजे 1 + 1 किती होईल 2 होईल. ओके, आता करेक्ट ना. सेकंड एक्झाम्पल आहे. इफ एक्स प्लस 1/3 y/3 minus 1, okay, is equal to 1/2 comma 3/2. सो तुम्हाला फाइंड आउट करायचं परत एक्स अँड वाय. फाइंड एक्स अँड वाय. ठीक आहे.
सो परत इथं काय करता येईल आपल्याला एक्स प्लस 1/3 इज इक्वल टू 1/2 आहे. मग एक्स इज इक्वल टू काय होईल 1/2 मायनस 1/3. सो देअर फोर एक्स इज इक्वल टू किती रे 3 मायनस 2 अपॉन 6. 3 मायनस 2 1 1 अपॉन 6. एक्सची व्हॅल्यू झाली 1/6. करेक्ट. आता वाय फाइंड आउट करायचं आहे. सो वाय अपॉन 3 मायनस 1 इज इक्वल टू 3/2. वाय अपॉन 3 इज इक्वल टू काय होईल हा 3/2 प्लस 1. सो वाय अपॉन 3 इज इक्वल टू 3/2 प्लस 1 म्हणजे 1/1. हे काय झालं 3 प्लस 2 अपॉन 2. हे काय झालं 5/2 आणि हा 3 तिकडं काय होईल मल्टिप्लाय. सो वायची व्हॅल्यू 15/2. समजलं. जर ऑर्डर पेअर दोन इक्वल असतील तर ह्या टाईपचे ते मला आन्सर भेटतील. ठीक आहे. सो एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क देतो तेवढं करून टाका. होमवर्क म्हणण्यापेक्षा चला करून टाका लगेच. 2 मिनटात तुम्ही आन्सर सांगता मला. होमवर्क नाही लगेच करा. इफ a प्लस 5,4 इज इक्वल टू 2, b प्लस 2. 2, b प्लस 2. देन फाइंड a and b. काय दिलं आन्सर. A is equal to -3 and B is equal to 2. b इज इक्वल टू 2. बरोबर. ठीक आहे. इथं काय होईल डायरेक्टली मग a इज इक्वल बघा a प्लस 5 a प्लस 5 इज इक्वल टू 2 अँड दुसरं काय तुम्हाला दिलं इथं 4 इज इक्वल टू b प्लस 2. सो a इज इक्वल टू 2 मायनस 5. सो a झाला तुमचा -3 आणि इथं b इज इक्वल टू 2 मायनस 4. सो हा b इज इक्वल टू काय होईल -2. ओके सॉरी +2. मी उलट केलं. टू इकडं जाईल 4 - 2 इज 2. ओके करेक्ट. समजला मग पहिला पॉईंट. ओके. आता यामधला दुसरा पॉईंट आहे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ 2 सेट्स. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ 2 सेट्स. ठीक आहे. आता कार्टेशियन प्रोडक्ट आपल्याला करायचं बघा 2 सेटचा. मी डायरेक्टली एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. समजा आपल्याला पहिला सेट आणि 2 सेट दिले सपोज असं कन्सिडर करूया. ओके. लेट a इज इक्वल टू 1 2 3 अँड b इज इक्वल टू a, b. आपल्याला ह्या 2 सेटचा काय करायचं बघा कार्टेशियन प्रोडक्ट. ओके. सो कार्टेशियन प्रोडक्ट आपण डिनोट करतो a मल्टिप्लिकेशनचा साईन a इंटू b इज इक्वल टू. आता एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. काय करायचं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला कार्टेशियन प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे जसं आपण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन करतो ना तसंच आहे बघा. म्हणजे हा समजा तुमचा पहिला ब्रॅकेट आहे हा दुसरा ब्रॅकेट आहे. ओके. मग पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या एलिमेंटने आपण काय करतो दुसऱ्या ब्रॅकेटच्या सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करतो. त्यानंतर आपण पहिल्या ब्रॅकेटच्या सेकंड एलिमेंटने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. त्यानंतर पहिल्या ब्रॅकेटच्या तिसऱ्या एलिमेंटने आपण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. ओके. हे तुम्हाला माहिती आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्हाला असं दिलेलं आहे त्यांनी एक्स प्लस वाय इंटू ए प्लस बी असं दिलं आहे. मग तुम्ही काय करणार अगोदर एक्सनी एला मल्टिप्लाय करणार एक्स ए. मग एक्सनी बीला मल्टिप्लाय केलं एक्स बी. मग वायने तुम्ही एला मल्टिप्लाय केलं वाय ए. मग वायने तुम्ही बीला मल्टिप्लाय केलं. समजलं आहे. हे झालं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन. सो आपल्याला तेच इथं सगळं करायचं आहे फक्त ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन नाही होणार. याला आपल्याला लिहायचं ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये. ओके. आता हे बघा खूप सिम्पल आहे. इथं सेट आपण तयार करतोय. ओके. इन द सेट अगोदर 1ने मल्टिप्लाय करा ह्या ब्रॅकेटला. मग मल्टिप्लिकेशन कोणाचं होईल अगोदर 1 आणि ए. मग याला ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं म्हणजे 1, ए. त्यानंतर 1ने बीला मल्टिप्लाय होईल म्हणजे झाला 1, बी झाला 1. आता 2ने ए आणि बीला मल्टिप्लाय करायचं. सो हे झालं 2, ए 2, बी. आता 3ने मल्टिप्लाय करा. सो 3, ए आणि इथं 3, बी झालं.
सो झालं आन्सर. समजलं तर काय केलं आपण, 1ने मल्टिप्लाय केलं एला, त्यानंतर 1ने मल्टिप्लाय केलं बीला, त्यानंतर 2ने मल्टिप्लाय केलं एला, त्यानंतर 2ने मल्टिप्लाय केलं बीला. बघितलं, ॲक्च्युअल मल्टिप्लिकेशन नाही करायचं. याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, ऑर्डर पेअरच्या, म्हणजे मध्ये कॉमा द्यायचा आहे. काय द्यायचं मध्ये, कॉमा. 2 कॉमा बी, मग 3 कॉमा ए आणि 3 कॉमा बी, ब्रॅकेट कम्प्लीट हिअर. समजलं, याला म्हणतो आपण कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. आता तुम्ही इथून बी इंटू ए पण काढू शकता, बी इंटू ए. आता बी इंटू ए म्हणजे तुम्हाला मी सांगितलं बघा, आपली ऑर्डर पेअरची डेफिनेशन काय की ऑर्डर इज इम्पॉर्टंट. आता इथं बी अगोदर येईल, त्यानंतर ए. ओके, मग बीमध्ये पहिला एलिमेंट कोणता आहे तुमचा, ए. मग एने तुम्हाला ह्या 1 2 3ला मल्टिप्लाय करायचं. सांगा रे काय काय होईल, एने मल्टिप्लाय करायचं 1 2 आणि 3ला. पहिला ब्रॅकेट काय येईल, ए कॉमा 1, दुसरा ब्रॅकेट ए कॉमा 2, तिसरा ब्रॅकेट ए कॉमा 3. झालं. आता सेकंड एलिमेंट कोण आहे बी सेटमध्ये, बी आहे. सो बीने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला 1 2 आणि 3ला. म्हणजे काय तयार होईल, बी कॉमा 1, बी कॉमा 2 आणि बी कॉमा 3, ब्रॅकेट कम्प्लीट. कळतंय का रे ऑल ऑफ यू? नाही कळलं का? समजलं सर. हां, कळलं का नाही कळलं? सगळ्यांनी सांगा मला. कळालं. कळलं आहे ना ऑल ऑफ यू? सिम्पल आहे बघा. येस सर. ओके, सो समजलं काय करतोय आपण. मग इथं इथं ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन सारखं आहे, फक्त आपण याला ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. ठीक आहे, झालं ए इंटू बी आणि बी इंटू ए. आता नेक्स्ट, समजा तुम्हाला इथं विचारलं ए इंटू ए, हे पण कार्टेशियन प्रोडक्ट आहे. आता ए इंटू ए म्हणजे काय, एने तुम्हाला एलाच मल्टिप्लाय करायचं आहे, बरोबर. म्हणजे पहिला ब्रॅकेट तुमचा ए असणार आहे, पहिला सेट, आणि दुसरा सेट पण तुमचा ए असणार आहे. मग आता यानेच याला मल्टिप्लाय करायचं आहे ना तुम्हाला. म्हणजे मग इथं ए समजा मी डबल लिहिला, ए काय लिहिला परत मी 1 कॉमा 2 कॉमा 3. आता ए आणि ए ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो ए इंटू ए याला आपण रिप्रेझेंट करतो ए स्क्वेअर नाही. कशाने रिप्रेझेंट करतो आपण, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर म्हणजेच ए इंटू ए, ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ ए. सो काय होईल बघा, इज इक्वल टू, हां कोण सांगतं मला मल्टिप्लिकेशनमध्ये, अगोदर 1 आणि ह्या पहिल्या सेटमधला 1 घ्या, याने 1ला 2ला आणि 3ला मल्टिप्लाय करा. येस एनी वन, पहिला ब्रॅकेट काय तयार होईल, तुम्ही सांगा, मी लिहित जातो. 1 कॉमा 1, 1 कॉमा 2, 1 कॉमा 3. आता 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 कॉमा 1, 2 कॉमा 2, 2 कॉमा 3. त्यानंतर 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, 3 कॉमा 1, 3 कॉमा 2 आणि 3 कॉमा 3. हे झालं ए इंटू ए. ओके, आता मला बी इंटू बी तुम्ही करून दाखवा बरं. यस, बी काय तुमचा, ए कॉमा बी, बरोबर. इथं मी त्याला आणखी एकदा लिहितो, ए कॉमा बी. सांगा कोण सांगतो, साक्षी. ए कॉमा ए, ए कॉमा, ए कॉमा ए, हां सेकंड ए कॉमा बी, कॉमा देन बी कॉमा ए and बी कॉमा बी. बी कॉमा बी, करेक्ट. ओके, आता समजा तुम्हाला इथं फाइंड आउट करायचं आहे ए क्यूब. ए क्यूब फाइंड आउट करायचा आहे. ए क्यूब हे बघा, इथं तुम्ही ए स्क्वेअर ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं तुम्हाला, एने. म्हणजे ए इंटू ए, बरोबर आहे. त्यापैकी तुम्ही ए स्क्वेअर तर ऑलरेडी फाइंड आउट केला. डायरेक्ट ए क्यूब फाइंड आउट नाही होता. जर तुम्हाला कधी पेपरला जर विचारलं फाइंड ए क्यूब, सो डायरेक्ट ए क्यूब फाइंड आउट नाही होणार. अगोदर तुम्हाला ए स्क्वेअर फाइंड आउट करावं लागेल. जसं इथं मी ए स्क्वेअर आधी फाइंड आउट केला, आणि मग ह्या ए स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, एने मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ओके. आता हे बघा किती एलिमेंट्स तयार होतील ए क्यूबमध्ये. अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, इथल्या जे ऑर्डर पेअर्स आलेत ना आपले, याला अगोदर एच्या पहिल्या एलिमेंटने म्हणजे 1ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो बघा 1ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 1 1 1, बरोबर. याला 1ने मल्टिप्लाय केलं, सो 1 1 1. याला परत 1ने मल्टिप्लाय करा, 1 1 2. इथं 1ने मल्टिप्लाय करा, 1 1 3, बरोबर. नेक्स्ट इथं
1 2 1 next 1 2 2 next 1 2 3 next 1 3 1 1 3 1 next 1 3 2 आणि 1 3 2 हे झालं 1 ने मल्टिप्लाय. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं अजून आपण एका त्याच्यामध्ये वर कराय. सो 2 1 1 बरोबर का. ह्या 1 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. मग तर शेजारी 2 1 2 ह्या 1 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं. नेक्स्ट 2 1 3 मध्ये कॉमा देत जायच्या. 2 1 3 त्यानंतर 2 2 1 2 2 2 बरोबर 2 2 3 2 3 1 2 3 2 आणि फायनली 2 3 3 झालं. सॉरी ब्रॅकेट कंप्लीट नाही अजून 3 ने मल्टिप्लाय करायचं राहिलं. सांगा रे मग मला शेवटची काय येईल आता. पहिला काय येईल 3 3 1 1 1 1 पुढचा 3 3 1 1 2 2 3 1 3 1 3 3 3 2 1 बरोबर 3 2 2 त्यानंतर 3 2 3 बरोबर. नेक्स्ट 3 3 1 नेक्स्ट 3 3 2 आणि नेक्स्ट 3 3 3 बरोबर. मी जर विचारलं तुम्हाला याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आले, ऑर्डर पेअर किती आले याच्यात, किती येतील रे प्रत्येकामध्ये सांगा. किंवा मग आहे ना हे बघा समजा इथं ए मध्ये हे जे नंबर ऑफ एलिमेंट्स होते 3 होते. बी मध्ये किती होते 2. सो ए इंटू बी मध्ये एलिमेंट्स किती आले बघा 1 एलिमेंट्स म्हणजे ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये बरं करे 1 2 3 हा 4 हा 5 हा 6 दिसतंय सगळ्यांना. मी वाटलं याला पेन्सिलने मार्क करतो. हे बघा हे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि 6 बरोबर. म्हणजे काय होतं ए आणि बी मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशनचा नंबर किती होतो बघा. ए मध्ये 3 बी मध्ये 2 3 इंटू 2 किती 6. सो ए इंटू बी मध्ये पण किती एलिमेंट झाले 6 झाले. किंवा बी इंटू ए करा. बी इंटू ए मध्ये सुद्धा 6 येतील कारण बी मध्ये एलिमेंट 2 आहे ए मध्ये 3 आहे. सो 2 इंटू 3 6 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर. आता ए स्क्वेअर मध्ये एलिमेंट्स किती येतील बघा. ए स्क्वेअर हा हे बघा इथं ए स्क्वेअरचा सेट मी तयार केला. ए मध्ये एलिमेंट 3 आहे. ए स्क्वेअर म्हणजेच काय ए इंटू ए. ए मध्ये एलिमेंट 3 बरोबर. परत ए मध्ये एलिमेंट 3. सो 3 इंटू 3 किती 9 एलिमेंट यायला पाहिजे. आले का बघा 1 2 3 4 5 6 7 इथं 8 आणि हा 9 आले. दिस आर द 9 एलिमेंट्स अगेन. आता ए बी इंटू बी बघा. बी मध्ये 2 एलिमेंट आहे. बी स्क्वेअर म्हणजे बी इंटू बी. 2 इंटू 2 किती 4 एलिमेंट यायला पाहिजे होते. एलिमेंट कोणत्या फॉर्ममध्ये ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे आले 4. आता ए क्यूब. ए क्यूब म्हणजे काय एचं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. ए मध्ये 3 एलिमेंट आहे म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3 किती यायला पाहिजे होते 27. मग तुम्हाला समजतंय का रे कार्टेशियन प्रोडक्टमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स कशावरती डिपेंड आहे. जे एलिमेंट्स तुमच्या त्या ओरिजिनल याच्यामध्ये आहेत ओरिजिनल सेटमध्ये आहेत. ठीक आहे. मग आता तर 27 एलिमेंट व्हायला पाहिजेत. हे बघा 27 एलिमेंट कसे होतील. हे 1 हे 2 3 4 5 6 7 8 आणि 9 त्यानंतर हे खालचे 9 9 प्लस 9 18 परत 9 आले का 27. सो दिस आर द टोटल 27 एलिमेंट्स इन ए क्यूब. करेक्ट. ठीक आहे. सो नंबर ऑफ एलिमेंट्स तुमचे सेट ए मध्ये किती येतील सेट बी मध्ये किती येतील ते बघायचे आणि ते तुमच्या कार्टेशियन प्रोडक्टमध्ये त्यांच्या मल्टिप्लिकेशन एवढे असतात बस एवढंच आहे. ठीक आहे. मग जनरल इक्वेशन तुम्ही समजा कसं लिहू शकता इथं की कधी पण जर तुम्हाला ए क्यूब विचारला तर नंबर ऑफ एलिमेंट्स याच्यामध्ये किती येतील त्या एलिमेंट्समध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत त्याच्या मल्टिप्लिकेशन एवढे एलिमेंट्स येतात. येत्या लक्षामध्ये. ओके. म्हणजे समजा तुम्हाला जर विचारलं मग नंबर ऑफ एलिमेंट्स ए रेस टू 4 मध्ये किती येतील. आता आपल्याला जनरल फॉर्म्युला तयार करायचा इथं. ए मध्ये समजा आले ए मध्ये 3 होते ए स्क्वेअर मध्ये 9 झाले ए क्यूब मध्ये 27 झाले. सो 81 येस काय राहिलं मग इथं ॲक्च्युअल मध्ये ए मध्ये जेवढे एलिमेंट्स आहे ना तुम्ही त्याला जेवढ्या टाइम्स मल्टिप्लाय करता ए ला तो त्याचा पॉवर होतोय.
म्हणजे ए स्क्वेअरमध्ये 9 झाले म्हणजे किती 3चा स्क्वेअर 9 आला बरोबर. ए क्यूबमध्ये 27 झाले म्हणजे किती 3चा क्यूब झाला. म्हणजे जनरल इक्वेशन काय तयार होईल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टेशियन प्रोडक्ट. समजा तुम्ही काय करताय, नंबर ऑफ एलिमेंट्स फाइंड आउट करताय कार्टेशियन प्रोडक्ट बरोबर. समजा तुम्हाला एचा पॉवर घ्यायचा आहे समजा आर, ठीक आहे ना. समजा तुम्ही एचं मल्टिप्लिकेशन आर टाइम्स करताय असं कन्सिडर करा. याला लिहायचं कसं बघा, समजा एन ए आर लिहा वाटलं असं, ठीक आहे ना. एचा पॉवर तुम्ही आर घेतला इथं. आर म्हणजे समजा 1 टाइम्स 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स. याचा आन्सर काय येईल, नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन द ओरिजिनल सेट, याचा ब्रॅकेटचा पॉवर आर होईल. मग इथं समजा मला ए स्क्वेअर लिहायचा असेल तर 2 येईल. याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत. 3चा पॉवर 2 किती 9. जर मला आरची व्हॅल्यू 3 असेल तर 3चा क्यूब 27. ओके. सो दिस इज द जनरल इक्वेशन, नंबर ऑफ एलिमेंट्स कोणामध्ये. आणि समजा ए इंटू बी मध्ये विचारलं तुम्हाला सोपं आहे बघा. ते दोन्ही एलिमेंट, दोन्ही सेटमध्ये एलिमेंट बघा किती, दोघांचं काय करा, फक्त मल्टिप्लिकेशन करा, ठीक आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट, दॅट इज समजलं तुम्हाला. हे कार्टेशियन प्रोडक्ट मी ऑल पॉसिबल एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला हे एक्सप्लेन केलं. यस, अंडरस्टूड. हो सिम्पल आहे बघा, ते काय जास्त डिफिकल्ट नाही आहे. मी तुम्हाला याच्यातलं एक एक्झाम्पल घेतो बघा. एक मिनिट हा. One is important example. Just wait. समजा असं एक एक्झाम्पल दिलं बरं का तुम्हाला. एक क्वेश्चन आहे समजा, A and B are two sets. A and B are two sets in such a way that A Cartesian product B contains 6 elements. A into B मध्ये 6 एलिमेंट आहे. contains 6 elements. आता 6 एलिमेंट कधी येऊ शकतील रे ए इंटू बी मध्ये. एकतर ए मध्ये 2 पाहिजे आणि बी मध्ये 3, किंवा बी मध्ये 2 पाहिजेत ए मध्ये 3 बरोबर. या कंडिशन 2 into 3 6 एलिमेंट्स येतील. if 3 elements of A into B are 1/3 2/5 1,3 2,5 and 3,3, find its remaining elements. आता असं फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं बघा. तुम्हाला कळालं ना क्वेश्चन काय आहे, की ए आणि बी हे 2 सेट आहे, त्यांच्या कार्टेशियन प्रोडक्टमध्ये 6 एलिमेंट्स आहेत ए आणि बी मध्ये बरोबर. त्यापैकी 3 एलिमेंट तुम्हाला दिलेत 1,3 2,5 3,3 असे. सो सगळ्यात अगोदर काय करायचं, ए फाइंड आउट करा, बी फाइंड आउट करा. ए म्हणजे कोण असतो, हे बघा ऑर्डर पेअर असते ना. ए इंटू बी आहे म्हणजे ए मधल्या एलिमेंट्सनी बी मधल्या एलिमेंट्सला काय केलंय, मल्टिप्लाय केलंय बरोबर. मग ह्या ऑर्डर पेअरमध्ये फर्स्ट जे एलिमेंट्स आले ते ए मध्ये असणार आहेत बरोबर. ह्या ऑर्डर पेअरमध्ये जे फर्स्ट आले एलिमेंट्स ते ए मध्ये असणार आहे. मग एचा सेट काय होईल, 1 2 आणि 3. हा झाला एचा सेट. बघा इथं 1 आला पहिल्या ऑर्डर पेअरमध्ये, दुसऱ्यामध्ये 2 आला, तिसऱ्यामध्ये 3 आला. मल्टिप्लिकेशन 6 लागतंय ना आपल्याला. सो पहिल्या सेटमध्ये 3 एलिमेंट्स आहेत.
कसं ओळखलं तुम्ही? इथं 1, इथं 2, इथं 3 आहे, बरोबर. मग बी मध्ये सांगा बी सेट काय तयार होईल? बी म्हणजे सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स. इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं परत 3 आहे. रिपीट एलिमेंट्स आपण सेटमध्ये लिहित नाही. म्हणजे राहिले का 2? 3,5. हे बघा, याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 2. ओके, झाली 6. आता मी यांचा कार्टेशियन प्रोडक्ट तयार करतो. ए इंटू बी. कोण मदत करतं मला ए इंटू बी लिहिण्यासाठी? इथं 1ने अगोदर 3 5ला मल्टिप्लाय होईल. सांगा 1 3 1 5. 1 5 हां 2 2 3 हां 2 5 हां 3 3 3 5. आणि 3 5. त्यापैकी गिवन कोणते एलिमेंट्स होते तुम्हाला जे दिलेत 1 प्रॉब्लेम? 3 2 5 3 3. 1 3, त्यानंतर 2 2 5 दिला 5. आणि 3 3 दिला होता, बरोबर. तुम्हाला रिमेनिंग एलिमेंट्स विचारले होते. मग 1 3 दिलाय, 2 5 दिलाय, 3 3 दिलाय. मग तुमचा आन्सर काय असेल? मग देअरफॉर रिमेनिंग एलिमेंट्स आर 1,5 2,3 3, हे झालं आन्सर. ओके. सो अशा टाईपचा क्वेश्चन जर आला तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं? अगोदर सेट कोणते ते बघायचे आणि मग तो क्वेश्चन काय करायचा? सॉल्व्ह करायचा. ओके, अंडरस्टूड. आता जी आपली एक्झरसाइज येणार आहे याच्यामध्ये 5.2 नंबरची एक्झरसाइज, त्यामधले मी काय क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देतो. समजलं नाही? जास्त अवघड नाही बघा. आता ऑन द बेसिस ऑफ धिस एक्झरसाइज 5.2 मध्ये तुमचा होमवर्क बरोबर आहे. हा खूप सोपं आहे. क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, ठीक आहे. हे 2 क्वेश्चन करायचे आहेत तुम्हाला. आणि आपली जी मोठी एक्झरसाइज आहे बघा, मिसलेनियस एक्झरसाइज, यामध्ये तुम्हाला एकच मिनिट, यामध्ये आहे का चेक करतो फक्त मी आणि मग सांगतो तुम्हाला. ठीक आहे, यामध्ये नाही आहे दिसत आहे क्वेश्चन्स त्या टाईपमध्ये. ठीक, म्हणजे फक्त एवढे 2 क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत, 3 आणि 4. तुम्ही 5 पण करू शकता, पण 5 मी इथं स्टार्ट करून देतो तुम्हाला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5, सेम एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5. काय दिलं बघा तुम्हाला? लेट ए गिवन लिहितो मी डायरेक्ट. तुमच्याकडे सगळ्यांकडे बुक आहे. सो गिवन तुम्हाला ए दिला इथं 1 2 3 4, 1 2 3 4, ठीक आहे. तुम्हाला बी दिलाय 4 5 6 आणि सी दिलेला आहे 5 6. तर तुम्हाला व्हेरीफाय काय करायचं आहे? पहिलं व्हेरीफाय मी करतो, दुसरं तुम्हाला, ठीक आहे. सो व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला. टू व्हेरीफाय, सो फर्स्ट आहे ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए क्रॉस बी इंटरसेक्शन ए क्रॉस सी. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, ते क्रॉस प्रोडक्ट म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट आहे आपला. सो अगोदर मी लेफ्ट हँड साईड ट्राय करतो, ठीक आहे. अगोदर काय फाइंड आउट करा तुम्ही? अगोदर फाइंड आउट करा बी इंटरसेक्शन सी. इंटरसेक्शन म्हणजे काय? बी आणि सी मधले कॉमन एलिमेंट्स. सांगा रे कोणते कॉमन एलिमेंट्स आहे का? 5 आणि 6. आता याला तुम्हाला ए नी मल्टिप्लाय करायचं आहे, बी इंटरसेक्शन सी ला. ए मधले एलिमेंट्स कोणते? 1 2 3 4. सो अगोदर काय होईल? 1 नी मल्टिप्लाय होईल 5 आणि 6 ला. सांगा एलिमेंट्स काय येतील रे? 1 5, बोला 1 6. हां, पुढं सांगा साक्षी. साबळे बोला. 2 5 हम्म, 2 6 हम्म, 3 5 हम्म. 3 6 ओके. 4 5 4 6. टोटल एलिमेंट्स किती आले याच्यामध्ये? टोटल एलिमेंट्स किती आले याच्यात? 8 आले का? याच्यात 4 होते, इथं 2.
सो 8 यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आले. आता राईट हँड साईड काय आहे, अगोदर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ बी. ओके, श्रावणी सुपेकर सांगा बरं मला ए इंटू बी कसं लिहू. इथं एचे इलेमेंट्स आहेत आणि इथं बीचे इलेमेंट्स आहेत. अगोदर 1ने याला मल्टिप्लाय होईल, मग 2ने, मग 3ने, मग 4ने. यस सांगा. सांगा कोणीतरी. 1 4 1 5 1 6 2 4 2 5 2 4 2 5 2 5 2 6 आणि नेक्स्ट 3 4 3 5 3 6 3 5 3 6. नेक्स्ट 4 4 4 5 4 6. 4 4 4 5 आणि 4 6. करेक्ट. आता ए इंटू सी, ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ सी. सांगा काय येईल. आता मला नंबर दिसत नाही तर तुम्ही ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन सांगा. अगोदर 1ने कोणाला मल्टिप्लाय करायचं, सी मध्ये कोण आहे 5 1 5 1 5 1 6 1 6 2 5 2 5 2 6 हां 3 5 3 6 4 5 4 6. 4 5 आणि 4 6. आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथं, ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ बी इंटरसेक्शन ए कार्टेशियन प्रोडक्ट विथ सी इज इक्वल टू, दोघांमध्ये कॉमन कोण कोण येतं आहे. सो तुम्हाला दिसतंय बघा डायरेक्टली, मी तरी मार्क करतो तुम्हाला. हे खूपच डार्क झालं ना. येलो कलर कॉमन आहे, ठीक आहे. येलो घे तुम्ही. कोण आलं बघा इथं 1,5 आहे, इथं 1,5 आहे, इथं 1,6 आहे, इथं 1,6 आहे, इथं 2,5 2,5 2,6 2,6 3,5 3,5 इथं 3,6 3,6 आणि 4,5 4,6 4,5 4,6. ठीक आहे. मग हे लिहून टाका कॉमन आलेले. 1,5 1,6 2,5 2,6 3,5 3,6 4,5 4,6. This is equation 2 from 1 and 2. From 1 and 2 काय होईल मग हे ए इंटू काय होतं बी इंटरसेक्शन सी ना, बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटू बी इंटरसेक्शन ए इंटू सी. ठीक आहे. सो दिस इज द कार्टेशियन प्रोडक्ट. आपला यातला सेकंड जो पार्ट आहे तो तुमच्यासाठी होमवर्क. ओके, तेवढं तुम्ही करा, चालेल. ठीक आहे. आता आपण चालू करतो आपलं ॲक्च्युअल पॉईंट, दॅट इज अ रिलेशन. रिलेशन याला आपण डिनोट करतो बघा आरने जनरली. आता रिलेशनसाठी ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समजा 2 सेट जर असतील किंवा ऑर्डर पेअर आहे, ठीक आहे. ऑर्डर पेअरला तुम्ही 2 सेटच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. समजा एक एक्झाम्पल मी घेतो, एक सिम्पल एक्झाम्पल. समजा तुम्हाला एक ऑर्डर पेअर दिलं आहे बघा. समजा कार्टेशियन प्रोडक्टचा काय सबसेट आहे, ठीक आहे ना. कार्टेशियन प्रोडक्ट कोणतं एखादा त्याचा सबसेट आपण समजा घेऊया. समजा असं दिलं बघा, तुम्हाला ए क्रॉस बी दिलेला आहे 1 1 1 2 1 3 1 4. ठीक आहे. असं कन्सिडर करू आपण 2 1 2 2 2 3 2 4 3 1 3 2 3 3 आणि 3 4 असं दिलं आहे. आता ह्या कार्टेशियन प्रोडक्टमधले सबसेटमधले समजा मी
काही इलेमेंट्स इथं चॉईस केले. सपोज याचा सबसेट म्हणजे तुम्हाला म्हणजे हा तुमचा झाला प्रॉपर सेट. याच्यामधून फक्त मला काही इलेमेंट्स घ्यायचे. तो काय असेल, ह्या सेटचा सबसेट असेल. मग काही इलेमेंट्स मी कोणते कोणते घेतो. समजा मी चॉईस केले समजा मी चॉईस केले 1,1 2,2 आणि 3,3. बस यांना चॉईस केलं. 1,1 2,2 3,3 यांना मी चॉईस केलं आणि मी त्याला सेपरेट ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं. आणि समजा मी त्याला नाव दिलं आर इज अ रिलेशन. ओके, आर. आणि याला मी लिहिलं ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये 1,1 2,2 3,3. म्हणजेच काय, याचा मिनिंग काय झाला की तुमचं जे रिलेशन आहे आर हा कोणाचा सबसेट आहे. सबसेट कसा दाखवतात, असा, बरोबर. हा झाला सबसेट. दॅट इज आर, दॅट इज अ रिलेशन, इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस म्हणजे ए इंटू कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ बी. ठीक आहे. सो हे इफ द आर हा सबसेट झाला ए क्रॉस बीचा. मग याला आपण काय म्हणतो बघा, हे झालं तुमचं रिलेशन ऑलवेज काय असणार आहे की ए इंटू बीचं काय असणार आहे, सबसेट असणार आहे. आणि आर याच्यामधले जे इलेमेंट्स आहे, आता इलेमेंट्स म्हणजे ऑर्डर पेअर 1 1 2 2 आणि 3 3 यांच्यामध्ये रिलेशन असतंय. आता यांच्यामध्ये रिलेशन काय, डायरेक्टली यांच्यामध्ये रिलेशन आहे की तुमचे फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट आणि सेकंड सेट ऑफ एलिमेंट डायरेक्टली काय आहेत, सेम आहेत. ओके. मग फर्स्ट सेटमधले इलेमेंट समजा तुम्ही स्मॉल एने दाखवताय, सेकंड सेटमधले इलेमेंट तुम्ही स्मॉल बीने दाखवताय. हे बघा, इथपर्यंत तुम्हाला कळलं ना. एक सेट होता ए इंटू बी म्हणजे कार्टेशियन प्रोडक्ट होतं. आता याच्यातून तुम्हाला माहिती बघा ए मध्ये एलिमेंट्स कोणते, बी मध्ये एलिमेंट्स कोणते. चला ठीक आहे, मी तुम्हाला आणखीन थोडंसं पाठीमागं आणतो. मला सांगा ए मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स असतील. याच्यातून तुम्हाला काय सुचतंय, ए मधले एलिमेंट्स काय कोणकोणते असतील. 1 2 3. 1 2 आणि 3. करेक्ट. फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 3 1 2 3. आणि बी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतील. 1 2 3 4. 1 2 3 4. करेक्ट, बरोबर. हे झाले ए आणि बी मधले एलिमेंट्स. त्यांचा हा झाला कार्टेशियन प्रोडक्ट. आता त्याच्यामधले मी चॉईस केले फक्त 1 1 2 2 3 3. जिथं म्हणजे रिलेशन म्हणून असं चल मी चॉईस केलं बघा 1 1 2 2 आणि 3 3 घेतला. म्हणून मी काय लिहिलं, आर फॉर रिलेशन. की रिलेशन जो आहे तो कोणाचा सबसेट आहे, ए इंटू बीचा आहे. पण जे इलेमेंट्स घेतले ना मी त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल, रिलेशन संबंध असतील. ओके. मग याला आता मी वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये लिहितो. इथं एक डायग्राम आहे आपली, इथं एक डायग्राम आहे आपली सपोज. ओके. आता याच्यातलं फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स मी इथं लिहिले 1 2 3 आणि सेकंड सेट ऑफ एलिमेंट मी इथं लिहिले 1 2 आणि 3. बरोबर आहे. आता याच्यामधले इलेमेंट समजा तुम्ही दाखवताय स्मॉल ए ने. इलेमेंट्स बरं का, इलेमेंट्स आपण कशाने दाखवतो, याच्यामधले स्मॉल ए ने. नाही दिलं तरी चालेल, म्हणजे स्मॉल ए. स्मॉल ए म्हणजे कोण, पहिल्या सेटमधले इलेमेंट्स. इथं मी खाली त्याला सेपरेट लिहितो. लेट. तर बी सेट मध्ये 4 पण आहे. मी फक्त 1 2 3 दिला का तिथं, आहे ना 4. हे काय, नाही, जे चॉईस केलं ना मी साक्षी, फक्त तेवढेच लिहितोय मी. कोणते, आर मधले जो रिलेशन आहे ना, रिलेशन त्यामधलेच इलेमेंट फक्त मी लिहिले इथं 1 2 3 1 2 3. ओके. जर तुम्हाला ए आणि बी सेटमधले लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. मग समजा मग याला जर एक नाव द्या, काय द्या, कॅपिटल ए. हा मी ए सेट इथं लिहिला 1 2 3 आणि इथं मी बी सेट लिहिला 1 2 3 4. मी फक्त काय करणार होतो की रिलेशनमधले दाखवणार होतो 1 1 2 2 आणि 3 3. बरं, काय हरकत नाही. सो 1 2 3 1 2 3 असं लिहिलं मी इथं. आणि म्हणजे इथं मी आता कंप्लीट ए सेट घेतलाय व्हेन डायग्राममध्ये, इथं मी कंप्लीट बी सेट घेतलाय व्हेन डायग्राममध्ये. आता स्मॉल ए जो आहे, स्मॉल ए आपण कायसाठी वापरतोय, स्मॉल ए रिप्रेझेंट्स एलिमेंट्स फ्रॉम सेट ए. ठीक आहे. आता सेट एच दाखवून देऊ आपण त्याला. आणि स्मॉल बी रिप्रेझेंट्स एलिमेंट्स फ्रॉम सेट बी. आपण याला काय रिप्रेझेंट केलं,
बी ना स्मॉल एलिमेंट. आता रिलेशनमध्ये वनचं रिलेशन वन सोबत आहे, मग याला दाखवायचं ॲरोने. वनचं रिलेशन वन सोबत आहे, सो वनचं रिलेशन वन सोबत. ठीक आहे. देन टूचं रिलेशन टू सोबत आहे, आणि नेक्स्ट थ्रीचं रिलेशन थ्री सोबत आहे. झालं, हे तिन्ही दाखवले बघा मी. वनचं रिलेशन वन सोबत, टूचं रिलेशन टू सोबत, थ्रीचं रिलेशन थ्री सोबत. आलं. आता यांच्यामध्ये रिलेशन काय आहे की दोन्ही एक्स इज इक्वल टू वाय किंवा ए इज इक्वल टू बी. इथं मग याची आता प्रॉपर डेफिनेशन काय तयार होईल. द इलेमेंट्स फ्रॉम द सेट ए आर रिलेटेड विथ इलेमेंट इन द सेट बी. ओके. ऑर्डर पेअर तुम्हाला ए कॉमा बीच्या फॉर्ममध्ये सपोज. ओके. कसं, इलेमेंट्स इन द सेट ए हॅविंग रिलेशन विथ इलेमेंट्स इन द सेट बी. बरोबर. आणि जो रिलेशन आहे, रिलेशन हा सबसेट कोणाचा असणार आहे, ए आणि बीच्या कार्टेशियन प्रोडक्टचा. हे झालं तुमचं रिलेशनची सिम्पल डेफिनेशन. इथं मी सिम्पल डेफिनेशन लिहितो बघा. रिलेशन बिटवीन द एलिमेंट्स ए अँड बी इज गिवन बाय, किंवा डायरेक्टली असेल लिहा त्याला डेफिनेशनमध्ये. Relation is given by A कॅपिटल आर आणि इथं बी. याला रीड कसं करणार तुम्ही, ए इज रिलेटेड विथ बी किंवा ए इज इन रिलेशन विथ बी. ठीक आहे. कॉमा ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए, बी बिलॉंग्स टू कॅपिटल बी. कॅपिटल ए कॅपिटल बी हे सेट्स आहेत. Okay, and relation is a subset of A into B. A Cartesian product B. This is the relation. याला म्हणतो आपण रिलेशन. रिलेशन ऑलवेज A into B चं काय असणार आहे, यस, सबसेट असणार आहे. ठीक आहे. आणि A आणि B ही जे इलेमेंट्स आहेत यांच्यामध्ये रिलेशन असतं. इथं आता रिलेशन तुम्ही सांगू शकता बघा. काय रिलेशन इन याच्यामध्ये, ए इज इक्वल टू बी. बरोबर. ए आणि बी हा इक्वल व्हॅल्यूज आहेत. कळलं हे. ओके. आता याच्यावरून समजलं रिलेशन. आता याच्यावरून मला फक्त तुम्हाला 3 सिम्पल कन्सेप्ट सांगायच्यात, सोप्या सोप्या. ठीक आहे. पहिली कन्सेप्ट आहे डोमेन. फर्स्ट कन्सेप्ट काय आहे, डोमेन. डोमेनचा मिनिंग काय, डोमेन इज द फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स which are in relation. First set of elements which are in relation. सो काय करायचं माहिती का, फक्त ऑर्डर पेअर बघा किंवा जी मी व्हेन डायग्राम ड्रॉ केली ती बघा. ठीक आहे. आता हे रिलेशनमध्ये 1,1, 2,2 आणि 3,3. बरोबर. याच्यामध्ये फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स कोण कोण, 1, 2 आणि 3 हे जे एलिमेंट्स आहेत, किंवा सेट ए मध्ये जे रिलेशनशिपमध्ये कोण कोण आहे, 1, 2 आणि 3. सो पहिल्या सेटमधले जे एलिमेंट्स येतात ज्यांचं रिलेशन आहे, रिलेशन म्हणजे काय, तिथून ॲरो काढलाय बघा आपण, नाही का, ते रिलेटेड आहेत. ओके. सिम्पल लँग्वेजमध्ये. सो यांना म्हणतो आपण डोमेन. मग डोमेन हा सेट काय तयार होईल, सो डोमेन इज 1, 2 आणि 3. करेक्ट. सेकंड कन्सेप्ट आहे रेंज. आता रेंज म्हणजे काय, सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स. सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स विच आर इन रिलेशन. सेकंड सेट ऑफ एलिमेंट जे रिलेशनमध्ये आहेत. ठीक आहे. मग सेकंड सेटमधले एलिमेंट्स अगोदर तुम्ही ऑर्डर पेअरमधून चेक करा. इथं ऑर्डर पेअर आहे आपल्या. सेकंड सेटमध्ये एलिमेंट्स कोण कोण आहे, हा 1, हा 2, हा 3. आता नेमकं नंबर सेम आहेत ना, पण सेकंड सेट समजेल तुम्हाला. सेकंड नंबर बघा, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. मग सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स. मग रेंज काय झालं, रेंज इज 1, 2 आणि 3. आणि तिसरी टर्म आहे कोडोमेन. हे समजलं का तुम्हाला, डोमेन आणि रेंज. ओके. आणि लास्ट आहे कोडोमेन. सॉरी कोडोमेन.
कोडोमेनचा मिनिंग इट इज कंप्लीट सेकंड सेट. कंप्लीट सेकंड सेट म्हणजे दुसरा सेट कम्प्लिटली लिहून टाकायचा, रिलेशनमध्ये असो नसो. ठीक आहे. मग सेकंड सेट कोणता आहे तुमचा? बी आहे. मग इथं काय लिहिणार तुम्ही? कोडोमेन म्हणजेच तुमचा सेट बी आणि त्याचे एलिमेंट्स काय होते? 1 2 3 आणि 4. ओके. आता तुम्ही मला रिवाइज करून सांगा, डोमेन म्हणजे काय रे? सांगा पटकन, मग आपण थांबूया. डोमेनचा मिनिंग समजला? First set of elements. फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स. बरोबर. ऑर्डर पेअर मध्ये जे फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स आहे, ओके, किंवा सेट मधले फर्स्ट एलिमेंट जे रिलेशन मध्ये असणार आहेत. बरोबर. रेंज म्हणजे काय? हा बोला बोला बोला, तुमच्या लँग्वेजमध्ये सांगा. रेंज सेकंड सेट मधले इलेमेंट जे रिलेशन मध्ये आहेत. बरोबर, जे रिलेशन मध्ये आहेत. आणि कोडोमेन सेकंड सेट Second set मधले सगळे elements. कम्प्लीट एलिमेंट्स. बरोबर. इट इज अ कम्प्लीट सेट ऑफ कम्प्लीट सेकंड सेट, याला म्हणतो आपण कोडोमेन. सो तिन्ही कन्सेप्ट क्लिअर. रिलेशन म्हणजे काय कळलं का तुम्हाला? रिलेशन म्हणजे काय की दोन सेट तुम्हाला दिलेले असतील, दोन सेटचा समजा मी कार्टेशियन प्रोडक्ट तयार केला आहे. सो कार्टेशियन प्रोडक्ट त्याच्यामध्ये टोटल एलिमेंट्स किती येतील बघा. हे बघा रे, पहिल्या सेटमध्ये 3, दुसऱ्या सेटमध्ये 4 एलिमेंट होते, म्हणजे 3 × 4 किती? 12. टोटल एलिमेंट्स आले ए × बी मध्ये 12. बट रिलेशनमध्ये फक्त तुमचे किती एलिमेंट्स आले? 3 आले. त्यामुळं रिलेशन हा ऑलवेज कोणता सबसेट असणार आहे? ए × बीचा सबसेट आहे. बरोबर. आणि जे इलेमेंट्स इथं आले रिलेशनमध्ये, तर पहिल्या सेटमधले इलेमेंट्स आणि दुसऱ्या सेटमधले इलेमेंट्स, पहिल्या सेटमधले एलिमेंट्स आपण एने दाखवतो, दुसऱ्या सेटमधले एलिमेंट्स बीने दाखवतो. यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असतं. मग इथं काय रिलेशन आहे? दोघं इक्वल आहेत सपोज. असं मी एक्झाम्पल घेतलं. उद्या स्टार्टिंगला पण आल्यावर आपण एखादं एक्झाम्पल बघूया, किंवा नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला बघायचेच आहे याच्यामध्ये. असं असेल म्हणजे पहिल्या सेटमधला इलेमेंट दुसऱ्या सेटमधल्या एलिमेंटसोबत रिलेशनमध्ये आहे. सो याला आपण म्हणणार रिलेशन. ओके. आणि वरचं तर सोपं होतं बघा, कार्टेशियन प्रोडक्ट, आणि ते तुम्हाला आता कळालंच आहे की कसं फाइंड आउट करतोय, ऑर्डर पेअर वगैरे. ओके. सो दिस इज. सो उद्या आपण रिलेशन, डोमेन, कोडोमेनवरती आणखीन काही एक्झाम्पल स्टडी करूया. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना लेक्चर? एक मिनिट, कोण कोण प्रेज आहे मला बघू द्या. आदिती लवडे आहे, साक्षी गिरवले, पुष्पा शिंदे नावाने कोण जॉईन होत आहे रे? मला नाव कळलं तर बरं होईल. गायब झालं बघा. साक्षी साबले, सिद्धी, श्रावणी आणि तनिष्का. ओके, म्हणजे ऑल प्रेझेंट होते. पुष्पा शिंदे नावाने कोण जॉईन होते, कोणाला माहिती आहे का?